नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या YouTube चॅनलमध्ये. माझं नाव आहे श्याम पैठणकर. आपण आज बघणार आहोत की वर्ग 8वीचा जो विस्तार सूत्रे याच्यामधले जे काही प्रश्न असतात जे आपल्या परीक्षेसाठी येतात, कोणत्या तर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजे NMMS साठी जे उपयुक्त आहेत ते विस्तार सूत्रे आता आपण इथे पाहणार आहोत. तर आपण जे मागच्या वर्षी आपण जे बेसिक काही विस्तार सूत्रे पाहिलेली होती तर ते कोणते होते ते आपण सध्या बघूया. ज्यामध्ये नंबर 1 चं होतं a + b चा वर्ग. मग a + b चा वर्ग साठी आपल्याला काय करायचं असते, याचा एक फॉर्म्युला आहे a² a चा वर्ग प्लस 2ab प्लस b चा वर्ग प्लस काय b चा वर्ग. तर आपण याच्यावरती आता काय करू, एक एक आपण विस्तार सूत्रे घेऊ आणि त्यावरील एक आपण प्रश्न बघू. तर जर आपल्याला इथे दिलेला असेल की याच्यावरती एक प्रश्न आलेला असेल तो म्हणजे x + 2y चा वर्ग, तर आपल्याला वरतीचं सूत्र दिलेलंच आहे, आपण त्यामध्ये ठेवून देऊ. आता समजा की हे जे आहे ते a आहे आणि हे जे आहे ते b आहे. मग a चा वर्ग म्हणजे आपल्याला इथं काय घ्यायचं आहे, x चा वर्ग प्लस 2 जशाला तसा गुणिला a दिलेला आहे x आणि b दिलेला आहे 2y. x आणि 2y प्लस इथे 2y चा वर्ग. तर सॉल्व केला आपण याला, तर इथं काय येईल आपल्याला, x चा वर्ग अधिक बेदुनी किती होतात 4, मग इथे येईल 4 आणि गुणाकारात जाईल xy प्लस 2 चा वर्ग किती आहे 4, पण इथे चल लागल्या कारणाने हे जशाला तसं y वर्ग जशाला तसं लागेल. तर आपल्याला जे विस्तार सूत्र झालेला होता म्हणजेच आपण काय केले, या विस्तार सूत्रावरून x + 2y च्या वर्गाचा आपण इथे विस्तार काढलेला आहे. आता हा झाला 1 नंबरचा आपण जे बघितलंय पहिल्या मधला. आता जर आपण दुसरं गणित केलं की जर दोन्हीही साइडला जर एखादी संख्या असेल, उदाहरण घेऊ आपण 3x अधिक 4y चा वर्ग. फॉर्म्युला लक्षात ठेवा, जर फॉर्म्युला लक्षात राहत नसेल तर हाच फॉर्म्युला पाठ करायचा आहे आणि त्याला जशाला तसं खाली उतरवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला किमती टाकणं सोपं जाऊ शकते. काय होईल, आता आपण याला a मानायचं, याला b मानायचं. तर बघा a चा वर्ग म्हणजे आपल्याला काय येईल, आता इथं 3x चा वर्ग येईल प्लस 2 जशाला तसं गुणाकारामध्ये a म्हणजे काय दिलाय 3x आणि b मध्ये दिला आपल्याला गुणाकारामध्ये 4y. आता प्लस b चा वर्ग म्हणजे 4y चा वर्ग. बघा 3 चा वर्ग येतो 9, पण इथं चल आहे त्याच्यामुळे 3x चा वर्ग, सॉरी 9x चा वर्ग. आता बघा 4 त्रिक 12, 12 दुनी 24, इथे काय होईल 24xy प्लस 4 चा वर्ग 16, चल लागले त्या कारणाने y चा वर्ग. अशा पद्धतीने एक चल नसला आणि दोन्हीला चल असल्याच्या नंतर काय होईल, आता हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तर हे मागच्या वर्षी म्हणजे आपल्याला जे की आपण म्हणू शकतो की आपल्याला 7व्या वर्गामध्ये झालेले काही बेसिक जे विस्तार सूत्रे त्याचा आपण सराव अगोदर बघतोय, जेणेकरून आपल्याला ते सोडवायला सोपे जातील पुढची विस्तार सूत्रे जे आपल्याला वर्ग 8वीच्या विस्तार सूत्रे या पाठामध्ये आहेत. तसेच NMMS परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. तर आपण पहिल्या याच्यावर आपण ही 2 उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत. तुम्हाला काय करायचंय, फक्त जे फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा. तो जर लक्षात राहिला तर इतर कोणतेही प्रश्न आले तरी ते होते. आता यामध्ये 2 बेसिक गोष्टी आहेत. एक, तुम्ही याचा उपयोग परीक्षेसाठी पण सुद्धा करू शकता, जे की आपण म्हणू शकतो राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक साठी, आणि तुमच्या शाळेमध्ये जे पेपर होणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा बेसिक साठी हा उपयोगी आहे. आता आपला दुसरा पॉइंट आहे त्यामधला बेसिक सूत्रामधला की a - b चा वर्ग. काय करायचं, सेम करायचं a चा वर्ग. आता इथं मायनस आल्या कारणानं इथं काय होईल, आता 2ab आणि प्लसच राहील प्लस b चा वर्ग. प्लस काय घेतलं, कारण मायनस b जर आपण घेतलं, मायनस b घेतलं तर या दोन्हीचा वर्ग हा प्लस मध्ये जातो म्हणून प्लस b चा
वर्ग. अशा कारणाने आपल्याला तिथे ते सॉल्व्ह करायचे. तर आपण यावर आधारित सुद्धा आपण काय करू, एक उदाहरण बघूया जेणेकरून आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. x मायनस 2y वर्ग तेच घेऊयात, बघू काय होईल. x a चा वर्ग म्हणजेच काय तर x चा वर्ग, याला a मानायचं याला b मानायचं, मायनस 2 गुणिला x गुणिला 2y प्लस b चा वर्ग म्हणजे 2y चा वर्ग. काय होईल, x चा वर्ग जशाला तसा मायनस, तर 2 दुनी 4 4xy प्लस 2 चा वर्ग 4y वर्ग. म्हणजे आपण आता म्हणू शकतो की याचं जे विस्तार सूत्र निघालेलं आहे किंवा विस्तार झालेला आहे तो आपलं उत्तर आलेलं आहे x वर्ग वजा 4xy अधिक 4y चा वर्ग. आपण जर याला दुसऱ्या पद्धतीने घेतलं, परत ज्या किमती टाकून आपण घेऊयात, 3x वजा 2y चा वर्ग चल लागलेले आहे. म्हणजेच काय येईल आता, a चा वर्ग म्हणजे तिथं a आणि इथं b, 3x वर्ग, आपण सूत्र टाकून घेऊया म्हणजे लक्षात राहील परत तुम्हाला पण, a चा वर्ग मायनस 2ab प्लस b चा वर्ग. बघा काय होईल, a चा वर्ग a म्हणजे आपण मानलाय 3x वर्ग वजा 2 गुणिला 3x गुणिला 2y आणि प्लस 2y चा वर्ग. काय होईल, 3x वर्ग 3 चा वर्ग किती येतो 9, 9x वर्ग वजा, कारण का तर चल सुद्धा लागलेला आहे संख्याला, 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12 12xy प्लस 2 चा वर्ग 4 4y वर्ग. तर हा त्याचा झाला दुसरा पॉइंट, जे की पहिल्या संख्येला चल लागलेलं नव्हतं, दुसऱ्या संख्येला चल लागलेलं आहे. हा त्याचा झाला दुसरा फॉर्म्युला. आपण तिसराही फॉर्म्युला आता बघणार आहे. आपण एक 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 स्टेप बघूया आणि त्याच्यानंतरचे जे विस्तार सूत्र आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आपला तिसरा पॉइंट जे विस्तार आहे तो आपण बघूया. याचं खूप सोपं आहे. याला इथं फक्त याचा गुणाकार करायचा a वर्ग आणि नंतर प्लस मायनस येते मायनस आणि या दोन्हीचा गुणाकार करायचा म्हणजेच काय तर b चा वर्ग. चला आपण याच्यावरती एक उदाहरण बघूया. त्यानंतरचं आपलं उदाहरण आहे 5m प्लस 3n आणि दुसऱ्या याच्यामध्ये आहे 5m वजा 3n. फॉर्म्युला आपण टाकून ठेवूया, a चा वर्ग मायनस b चा वर्ग, याला a याला b. मग a चा वर्ग म्हणजे काय येईल, 5m चा वर्ग वजा 3m दिलेला आहे 3n चा वर्ग. काय होईल, 5 चा वर्ग 25m चा वर्ग मायनस 3 चा वर्ग 9 9 n चा वर्ग. अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. याच आधारावर जे की आपले पहिले प्लस मायनस आहे याच्या सुद्धा आधारावर काही गणित येऊ शकतात. त्याला आपल्याला कसे सोडवायचे ते पाहूया. जसं की आपल्याला एक गणित दिलेलं आहे की 102 चा वर्ग. तर 102 चा वर्ग जे आपल्याला दिले आहे आपण याला पहिल्या सूत्रामध्ये टाकू शकतो a प्लस b च्या वर्गामध्ये. कसं ते याला तोडायचं आपल्याला, म्हणजे कसं करायचे, पहिले 100 प्लस 2 चा वर्ग. मग 100 प्लस 2 चा वर्ग केल्याच्या नंतर काय होईल, आपलं जे प्लसचं सूत्र असेल a वर्ग प्लस 2ab प्लस b चा वर्ग. मग a चा वर्ग म्हणजे हा झाला a, हा झाला b. a चा वर्ग आपल्याला दिल्याच्या नंतर काय होईल, 100 चा वर्ग प्लस त्यानंतर 2 गुणिला 100 गुणिला 2 प्लस 2 चा वर्ग 2 चा वर्ग. काय होईल बघा, 100 चा वर्ग येतो 10,000 प्लस 100 झाली 200 200 2 400 आणि इथे येतो 4. म्हणजेच काय येईल आता की 10,404 10,404 एकक दशक शतक हजार 10,000 10,404 हे आपलं याचं उत्तर होईल. त्यानंतर जर आपण
याच पद्धतीचं दुसरं सुद्धा गणित पाहणार आहोत, जे की आपल्याला सोडवायचंय. पहा, तर आपण त्या आधारावर आता दिलेलं आहे की 98चा वर्ग. मग 98चा वर्ग जर आपण ते 102 प्लस मध्ये केलेलं होतं तर आपल्याला मायनस होते का? बघूया, याला तोडूया. काय होईल? 100 मायनस 2 98 म्हणजे याचा वर्ग. आता हा मायनस आल्यामुळे कोणत्या सूत्रामध्ये जाईल? ए वर्ग वजा 2ab प्लस बी चा वर्ग. मग हा ए झाला, हा बी झाला. काय होईल? ए चा वर्ग. ए चा वर्ग म्हणजे 100 चा वर्ग मायनस 2 गुणिला 100 गुणिला 2 आणि इथे येईल प्लस. प्लस म्हणजे काय येईल? 2 चा वर्ग. बघा, 100 चा वर्ग येतो 10,000 मायनस 400. 100 गणी 200 200 गणी 400 प्लस 400. आता जर आपण इथं केलं तर बघा, एक तर तुम्ही याची बेरीज करा, हा वजा करा, किंवा याच्यामधनं हे वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. आपण ते करूया. 10,000 मायनस किती गेले? 396 राहिले इथे. बघा काय होईल वजा बाकी. 10तून 6 गेले, कळायला नको. 10तून 6 गेले, 4 राहिले, 9तून 9 गेले 0, 9तून 3 गेले 6, 996. म्हणजे किती येईल पाहिजे? 9604. हे काय झालं? आपलं उत्तर झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपण प्लस मायनसचं सुद्धा घेऊ शकतो, जे की 3 नंबरचं होतं. यालाच आपण घेऊ 5 प्लस 4 आणि 5 मायनस 4. सूत्र तेच राहणार आहे. कोणतं राहणार आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा झाला ए, हा झाला बी. ए चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग, इथे येईल मायनस 4 चा वर्ग. मग 5 चा वर्ग किती यायला पाहिजे? 25. आणि 4 चा वर्ग किती यायला पाहिजे? 16. पण आता इथे याची काय होईल? वजाबाकी. 25 मधून 16 गेले, 9 राहिले. अशा पद्धतीने आपण याला सुद्धा त्या संख्येमध्ये कन्वर्ट करू शकतो. आता हे सांगितले काय की जे आपल्याला वर्ग 7वी मध्ये जे होते मागील येते त्याचे आपण विस्तार सूत्रे पाहिलेले आहेत. आता हे सुद्धा परीक्षेला येणार आहे आणि वर्ग 8वीचे जे आहेत विस्तार सूत्रे ते सुद्धा परीक्षेला येणार आहेत. आता आपण त्याचा अभ्यास करूया.